नमस्कार, ऋषी सीड्स कंपनीतर्फे आपलं हार्दिक स्वागत. आपण कांदा उत्पादन किती वर्षापासून घेतात? कमीत कमी 10 वर्ष झाले. किती एकर क्षेत्र आहे आपलं? आमचं क्षेत्र आहे 10 एकर. ऋषी सीड्सचं बियाणं निवड का केली, म्हणजे आपल्याला कुणी सांगितलं ऋषी सीड्सच्या बियाण्याची निवड करण्याची? दुकानदार आहेत आमच्या गावातले विशाल शेठ म्हणून. विशाल शेठने सांगितलं की एकदा हा प्लॉट माझ्या हिशोबाने करा आणि चेक करा, तुम्हाला जर आवड आली तर पुन्हा करा. अच्छा. तर 1 एकर आपण 1 एकरसाठी 2 किलो बियाणं घेतलं होतं आपण. अच्छा. त्याच्यात उगम क्षमता अशी निघाली का 98 ते 100% बियाण्याची उगम क्षमता झाली. व्हेरी गुड. आणि 1 एकरपेक्षा जास्त वावर माझं त्याच्यात पूर्ण तयार झालं आणि त्याच्यातून बी उरलंय परत. आणि याच्यात साधारणतः एकही फवारणी केली नाही याच्यात या पिकामध्ये. व्हेरी गुड. आणि याच्यावर रोग नाही, काही तुम्ही बघू शकता, याच्यावर रोग बी नाही, काही अजून तर काही नाही याच्यावर. आणि 2.5 महिन्याचं हे प्लॉट आहे. अच्छा. तर आपण आतापर्यंत जी कांद्याची पिकं घेतलेली आहेत वेगवेगळ्या व्हरायटी, त्यामध्ये आणि ऋषी सीडचं कांदा बियाणं यामध्ये आपल्याला काय फरक जाणवला? आता शेतकरी भाषेत म्हणा तर जमीन आसमानाचा फरक आहे. कंपनीचे नाव मला माहित नाही. समजा आमच्या इकडे निफाड कांदा म्हणतात किंवा मग रांगडा म्हणतात, हे सगळे वापरलेले मी, पण त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे सर्वांपेक्षा. आणि याचे जे मला म्हणायचं आहे का, याच्यात मेंटेनन्स कमी आहे, फवारणी कमी लागते, रोग प्रतिकार म्हणजे रोगात ताकद जादा आहे रोगाशी लढण्याची. काटक आहे. तर आपण ऋषी सीड्स बियाण्यासंदर्भात इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ इच्छितात, थोडक्यात आपण सांगा. सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे का कमीत कमी 1 एकर साठी 2 किलो साधारण घेणे आणि रोप तयार करणे आणि लावून बघणे, सगळ्यापेक्षा जास्त रिझल्ट आहे याचा माझ्या हिशोबाने. आणि मी जे अनुभवलाय ना, तुम्ही एकदा अनुभवून बघा आणि किंवा मग माझ्या वावरात येऊन बघा, किंवा मग विशाल शेठ आमचे कृषी सेवा केंद्र, सिद्धिविनायक कृषी सेवा केंद्राचे मालक येतात, त्यांच्याशी संपर्क साधा. किंवा मग जहाबाज पठाणे, मी माणिक दौंडीचा, माझ्याशी संपर्क साधा. माझा नंबर घ्या 9420 41 39 86. कधी कॉल करा व कधी भेट द्या. पण कळकळीची विनंती आहे का एकदा ऋषी सीड हा सगळ्यांनी वापरून बघा. धन्यवाद. थँक्यू.